नमस्कार. नमस्कार, सुप्रभात. कबीर पदावलीच्या या 51व्या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत. गेल्या भागामध्ये आपण स्वयंप्रकाशी आनंदघन होऊन बसलेल्या कबीरांची भेट घेतली. अशा अवस्थेमध्ये काही मिळवण्याचं, वेगळ्या प्राप्तव्याचं असं काही उरतच नाही. सगळ्या इच्छा, कामना, आकांक्षा पूर्ण झालेल्या असतात, कारण ती स्थितीच पूर्णमेवावशिष्यते अशी असते. पण त्या अवस्थेला असे काही थोडे विरळा वशिष्ठांसारखे नाहीतर कबीरांसारखे योगीच पोहोचतात. बाकी तुम्ही आम्ही कामधेनूच्या शोधामध्ये वणवणत राहतो. आपण ऐकलंय की ती स्वर्गीय गाय कामधेनू आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते. पण खरोखर असं कधी होतं का? एक मनोकामना पुरी होते न होते तोच आपल्याला दुसरंच काहीतरी हवंसं वाटत असतं, आणि त्याच्या पाठीमागे धावाधाव केली तरी ते मिळालं की परत आणखी काहीतरी तिसरंच खुणावत असतं. म्हणजे आपण पूर्ण तृप्त, पूर्ण काम असे कधी होतच नाही. ऐहिक सुखाच्या मृगजळापाठी दौडून दमछाक झाली तरी ती सुखाशा आपल्याला फरफटत राहते. म्हणून कबीर या 152व्या पदामध्ये मायेला कामधेनू पण कामनाधेनू असं म्हणत आहेत. मूळ पदामध्ये जरी त्यांनी फक्त कामधेनू असंच म्हटलं असलं आणि त्यामुळे मूळ पद असं उलटबांसीसारखं वाचावं लागतं, पण मराठीमध्ये मात्र मी काम आणि मग नंतर ना कंसात घातला आहे आणि कामनाधेनू असं भाषांतर केलं आहे. म्हणजे पदाचा अर्थ त्यामुळे चटकन उलगडतो. तर हिंदीतून मुळात पद आहे का? अवधू कामधेन गही बांधी रे, भांडा भंजन करे सबही न का, कछु न सूझे आंधी रे, जो ब्यावे तो दूध न देई, ग्याभण अमृत सरवे, कौली घ्याल्या बीडरी चाले, ज्यूं भेरो त्यूं भरवे, तिही धेन थे इच्छा पूगो, पाकड़ी खूंटे बांधी रे, ग्वाडा माहे आनंद उपनव, खूंटे दो बांधी रे, साई माई सास पुनि साई, साई याकी नारी, कह कबीर परम पद पाया, संतो लेहु विचारी. किती विलक्षण प्रतिभा आहे कबीरांची की एक त्या कामधेनू आणि कामनाधेनू या श्लेषांनी कशी एक विपरीत अशी भावव्यंजना त्यांना करता येते बघा. मराठीतून पद 152. अवधू ही कामनाधेनू बांधली, भ्रमभेद करी सर्वांचा, ही तर विचारहीन आंधळी, गाभण असता अमृत सर्जे, दूध न देई जेव्हा प्रसवे, गाभण असता अमृत सर्जे, दूध न देई जेव्हा प्रसवे, बांधून घालू गेलो तरही दावे तोडून पुढेच धावे, या धेनूचे शेपूट पकडून बळकट खुंट्या पाशी जखडली, गोठ्यामध्ये हर्ष जाहला,
जव दो खुंटाशी घट्ट बांधली. सद्गुरु सासू आणिक आई, आणिक तेच असती पत्नी. कबीराने परमपद मिळविले, संत हो करा विचार तुम्ही. कुठ आहे घातलेलं की अशी ही कामधेनू आहे, लालसेपोटी माणसांनी धडपडून मिळवलेली आहे. पण खरं तर ती कामधेनू नाही तर कामनाधेनू आहे. ती सकल मनोरथ पुरवेल या खुळ्या आशेने आपण तिला वशात आणू बघतो, पण प्रत्यक्षात मात्र अनुभव वेगळाच येतो. आपलं मायाग्रस्त मनच ही कामनाधेनू. संकल्प विकल्पानी ते सतत आपल्याला नाचवत राहतं. ही कामनाधेनू आपल्याला सुखाशेने चालवत राहते. गाय गाभण असताना ती प्रसवली म्हणजे दूधच दूध मिळेल अशा भरोशाने आपण सुखाची मनोरंजन करतो. म्हणजे एखादी गोष्ट जोवर प्राप्त होत नाही तोवर ती मिळाली म्हणजे आपण तृप्त होऊ, खूप समाधानी होऊ असं आपल्याला वाटतं. पण जे मिळवण्यासाठी आपण जीवाचा आकांत करतो ते हस्तगत होताच फिकं, स्वादहीन वाटायला लागतं आणि पुन्हा आणखीन कशाच्या तरी आशेने पुरस्फोट सुरूच राहते. तर ही मनकामना धेनू आपल्याला सतत भ्रमवीतच राहते आणि माणसाला सुविचार सुचत रुचत नाही. म्हणून कबीर या कामनाधेनूला आंधळी, विचारहीन म्हणतायत. जोवर ती आपल्या वशात नसेल तोवर आपण विवेकाची डोळस वाटचाल करू शकणार नाही. म्हणून कबीर या कामनाधेनूला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा असा परखड सल्ला देत आहेत. तिला जखडणं सोपं नाही. आडदाणपणी ती दावं तोडून उधळते. पण प्राणायाम प्रत्याहारांच्या बळकट दोरांनी साधनेच्या खुंट्यापाशी या मनोधेनीचा पक्का बंदोबस्त केला पाहिजे. तिचं दावं पक्क बांधून ठेवलं तर अंतःकरण रूपी गोठ्यामध्ये आनंदी आनंद होईल. असा जर संयम विवेक, त्वमेव माता त्वमेव पिता बंधू सखा अशा अनन्यतेने जर गुरुशरण झालं तरच असा संयम विवेक उपजतो. म्हणून शेवटच्या 2 ओळींमध्ये कबीर म्हणतात की सद्गुरूच सासू, आई, पत्नी अशा त्रिविध रूपामध्ये तेच आहेत. हे जेव्हा उमजाल तेव्हा परमपदाची वाटचाल सुरू होईल. गुरुशरण झालेल्यांना परमपद सहज प्राप्त होईल, कारण त्यांनी ती कामनाधेनू आपल्या पूर्ण वशामध्ये ठेवलेली आहे. मायाजनित भ्रमभेदातून सुटका केवळ गुरुकृपेमुळेच होऊ शकते. अशी गुरुकृपा लाभली की साधक आपसूक जगविमुख होतो. त्याचं सगळं ध्यान गुरुशब्दाच्या ध्वनीवर केंद्रित होतं आणि एकाग्र अनुसंधानामध्ये त्याचं चित्त रमू लागतं. अशा निरंतर भावसमाधीमध्ये त्याला अनुपम रामरसाचा स्वाद लाभून तो निजानंदात रममाण होतो. अशी सगळी किमया कबीरांनी अनेक पदांमधून आपल्याला प्रस्तुत केलेली आहे. खरोखर संपूर्ण योग साधनेचं इतकं रसाळ आणि सुगम वर्णन इतरत्र मला वाटतं फक्त ज्ञानेश्वरांनीच केलेलं आहे.
तर ह्या शब्दांच्या तोकड्या माध्यमातून तो प्रत्यय देणं ही अवघडी कमाया रससिद्ध कबीर करू जाणे. म्हणूनच 153व पद पुन्हा एकदा मदिरा गाळणं आणि मदिरेचं आस्वादन या प्रतिमा वापरून तो रामरस कसा तुम्हाला अलौकिक आनंदाचा अनुभव देतो त्याचं वर्णन करतात पद 153. हिंदीतून ऐका. जगद्गुरु अनहद किंगरी बाजे, जहां दीर्घ नार ल्यो लागे. त्रिअस्थान अंतर मृगछाला, गगन मंडल सींगी बाजे. तहुआ एक दुकान रचो है, निराकार व्रत साजे. गगन ही भाटी सींगी करी चूंगी, कनक कलमैक पावा. तहुआ चूवे अमृत रस नीझर, रस ही में रस चुआवा. अब तो एक अनुपम बात भई, पवन पियाला साजा. तीती भवन में एके जोगी, कहो कहाँ बसे राजा. बिन रजानी पर्णौ पुरुषोत्तम, कही कबीर रंगी राता. यह दुनिया काई भ्रमी बुलानी, मैं राम रसायन माता. कसं विलक्षण उत्कट असं पद आहे. ऐका मराठीतून पद 153. जगद्गुरूंची अनाहताची किंगरी वाजे, किंगरी वाजे. जगद्गुरूंची अनाहताची किंगरी वाजे, किंगरी वाजे. चित्तामध्ये त्या नादाचे अनुसंधानच सुदीर्घ गाजे. चित्तामध्ये त्या नादाचे अनुसंधानच सुदीर्घ गाजे. त्रिकुटी स्थळातील मृगचर्मावर गगनमंडळी शृंगी नाद. निराकार व्रताचे तेथे दुकान मांडून चाले काज, दुकान मांडून चाले काज. गगनभट्टी अन शृंग नळीतून रस गळतो स्वर्ण कलशात. अमृत निर्झर स्रवतो अविरत रसधार अंतरात, अविरत रसधार अंतरात. आता तर अनुपमच असे की प्राणच झाले प्याला. आता तर अनुपमच असे की प्राणच झाले प्याला. त्रिभुवनांतरी एकच योगी, त्या रंगातच तो हो मत्त, त्या रंगातच तो हो मत्त. ओळखिले अजाण कबीराने, ओळखिले अजाण कबीराने, अन्य कोण हो राजा. ओळखिले अजाण कबीराने, त्या रंगातच तो मत्त. भ्रमी कोणत्या भ्रमते दुनिया, मी तर रामरस भुक्त, मी तर रामरस भुक्त. जगातले इतर सारे ध्वनी कोणत्या ना कोणत्या आघाताने उद्भवतात, परंतु जगद्गुरूंनी आपलंसं केल्यानंतर साधकाला जो ध्वनी खुणावू लागतो तो अखिल ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आदिम अनाहत नाद शब्द असतो. नुकताच कुणीतरी व्हॉट्सअपवरती अंतराळातल्या एका प्रयोगशाळेत ध्वनिमुद्रित केलेला आवाजाचा नमुना पाठवला आहे, सूर्यावर होणाऱ्या आवाजाचा. हा ध्वनी गंभीर ओंकाराचा नाद ऐकवतो.
असे नाद प्राचीन ऋषींनी कुठल्याही आधुनिक साधनाविरहित असूनही कसे ऐकले असतील, याचीही उपपत्ती या शास्त्रज्ञांनी मांडली आहे. सर्वसाधारण माणसाच्या श्रवण क्षमतेच्या पलीकडील ध्वनीचा अनुभव घेण्यासाठी पूर्ण एकचित्त होऊन साधक देहाच्या मर्यादा ओलांडून ध्यानस्थ होतो, तेव्हा त्याला अखंड अनुसंधानामुळे तो नादानुभव प्राप्त होतो, ती श्रवण क्षमता मिळते, असं कबीर इथे सांगतात. आज्ञाचक्राच्या पोकळीमध्ये असलेल्या अकथ नावाच्या त्रिकोणाविषयी आपण पूर्वीच्या काही पदांच्या संदर्भात समजून घेतलेलं आहे. त्या स्थानालाच कबीर इथे त्रिकुटी असं म्हणतात. या त्रिकुटीमध्ये गंगा, यमुना, सरस्वती रूप, इडा, पिंगला आणि सुषुम्ना एकवटतात, त्यांचा संगम होतो आणि त्रिगुणांची सगुण रूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हेही तिथे एकवटतात. तसंच अ पासून क पर्यंत आणि क पासून थ पर्यंत, थ पासून पुन्हा अ पर्यंत असा 16 अक्षर बीजांच्या 3 रेषा या त्रिकोणाच्या 3 रेखा दर्शवतात, असं एका योग संदर्भातल्या उपनिषदामध्ये वर्णन आहे. आणि उरलेली ह, ळ आणि क्ष ही 3 अक्षरं या त्रिकोणाच्या अंतर्भागात शिवशक्तीच्या सर्जक रूपाचं प्रतिनिधित्व करतात, असं ते उपनिषद सांगतं. त्याचाच अवझरता संदर्भ या पदामध्ये येतो आणि कबीर त्या ठिकाणाला, त्या त्रिकुटी स्थळाला निर्गुण निराकाराचं दुकान असा मजेदार विरोधाभासी वाक्प्रचार उपयोजतात. आपण ज्ञानेश्वरांच्या परिभाषेमध्ये त्या त्रिकुटी स्थळाला चंद्रामृताचं तळ असं ऐकलेलं आहे. त्यांनी अमृतानुभवामध्ये त्याला चित चंद्रमंडल असं म्हटलंय. या त्रिकोणाच्या 16 व्यंजन ध्वनी बीजांच्या वाढत्या घटत्या कला चंद्राच्या कलांप्रमाणे निर्मिती आणि विनाशाची स्थित्यंतर असून 16 मूळ स्वरांचा त्यांना पाया आहे. 17वी कळा ही पराशिवाची अविनाशी अमृत कळा समजली जाते आणि त्यातून अमृतरस सुषुम्ना नाडीमध्ये पाझरतो, असं ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामध्ये नोंदवलेलं आहे. नाथपंथीय योगशास्त्रही असंच सांगतं. या त्रिकोणाकार चिदाकाशाच्या भट्टीमध्ये अहमभावाचं रसरूपांतर होतं. सुषुम्ना नाडीलाच इथे कबीर शृंगनळी म्हणतात. ती मधून हा रस सहस्राराच्या कमल कलशामध्ये येतो आणि पंचप्राण ते अनुपम रसायन प्राशन करतात. असा अद्वितीय अनुभव घेणारा त्रिभुवनामध्ये एकच एक योगी शिव आहे, हे अबोध कबीरानेही जाणलं, ही केवळ गुरुकृपा, असं कबीर इथे विनयपूर्वक सांगत आहेत. आज इथेच थांबूया. पुढच्या भागातही याच विषयाला धरून अतिशय महत्त्वाची अशी 2 पदं आपण पाहूया. नमस्कार.